नमस्कार. डाळिंबाची आता ही जेमतेम टोमॅटो कांदा अवस्थेची स्टेज आहे. आता इथून पुढे साईजला आपल्याला बऱ्याचशा प्रयत्न करावा लागणार आहे. तर जास्त काही प्रयत्न नका करू. फक्त पाणी नियोजन, बागेत स्वच्छता या गोष्टी व्यवस्थित ठेवा. म्हणजे काय होईल, आपल्याला पाणी नियोजन आता जर ठेवलं, फार खत देण्याचं काम नाही. किंवा लोकांचं, बऱ्याच जणांचं असे प्रश्न आहे की संजीवक फवारल्यानंतर त्याला अटॅक करील, फळ नरम होईल. तसं नाहीये. थोडंसं बोरॉनची मात्रा खालून जाऊ द्या, थोडं कॅल्शियम नायट्रेट सुद्धा खालून जाऊ द्या आणि 0,60-20 ची एखादी ग्रेड 5-5 किलो मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यानंतर, एकत्र नाही, त्याच्यानंतर देऊन आपल्याला साईजला आता झाडामध्ये स्टोरेज ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पाऊस जर पडला ना एखादा, ते झपाट्याने फळ आता वाढायला सुरुवात होईल. म्हणजे आपल्याला काय होईल माहिती का, पाऊस पडला तर त्या अन्नद्रव्याचा वापर तिथं फास्ट होईल आणि शक्यतो NPK अपटक करणारे बॅक्टेरिया याचा सुद्धा वापर आता आपण केला पाहिजे. भरपूर कंपन्यांचे आता NPK अपटेक करणाऱ्या, तुम्ही आयझोटोबॅक्टर असेल, फॉस्फेट डिझॉल्व्ह करणारे जीवाणू असतील, पोटॅश मोबिलाइज करणारे बॅक्टेरिया असतील, KMB, या असे खालून सोडा. आणि मिलीबगचं महत्वाचं इथून पुढे आपल्याला लक्ष लक्ष देणं गरजेचं आहे. मिलीबगला ॲप्लॉडचा, परत तुम्हाला मोहिंटो एनर्जी, मोहिंटो एडी याचे स्प्रे जर आपण आता घेत राहिलं ना, तर ते झाडामध्ये एंटर होतं आणि झाड प्रतिकारशक्ती झाडाची चांगली राहते. आणि ऐन टायमाला आपल्याला याच्या वेळेस माल काढणीच्या वेळेस मिलीबग त्रास देत नाही. मिलीबग हा अतिशय सक्रिय असा किडा आहे. तो इतका सुप्त अवस्थेत इतकं शांत काम करतो, आपण झोपतच राहतो, त्याचं काम चालू राहतं. त्याच्यामुळं मिलीबगला इथून पुढे काळजी घ्या. आणि साईजला फक्त वरून किरकोळ कारकोळ आपले सीवीड, स्टिम्पलेक असेल, अजून बऱ्याच प्रकारचे सीवीड आहे. या सीवीडच्या फवारण्या आपण मधून अजून घेतल्या पाहिजे. परत उन्हाचा स्ट्रेस आला नाही पाहिजे म्हणून सिलिकॉन आहे, सिल्वा प्रो असेल, याचं स्पेक्ट्रम ॲग्रोटेकचं, चांगले असे सिलिकॉन मार्केटमध्ये आलेले अर्थोसोलिसिक ॲसिड आपण त्याला म्हणतो. त्यांनी पानावर एक कवर राहतं, फळावर एक कवर राहतं, त्याच्यामुळं फळ बर्निंग होत नाही, पानाला इजा पोचत नाही, पान चांगलं काम करतं. त्याच्यामुळे इथून पुढे साईजसाठी आपल्याला थोडेसे प्रयत्न करायचे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा.